नाश्ता आईला लागतं इकडचं कधी सुरसूर. हा प्लीज सांगला मोबाईल जास्त यूज नाही करायचा. टुकटुक मी नाही करत, तुम्हीच करत बसला. 3 वाजे मी फक्त मोबाईल मध्ये एडिटिंग करायला घेतो. मी रात्रीची उठते ना काय 3:30 वाजता, असं म्हणजे मला जाग येते ना, तर मोबाईल मध्ये हळूच असं असतात जागे. मी बघितलं लगेच फोन ठेवून देतात कुछ भी आणि तेव्हा झोपतात. हिला स्वप्न पडतो तर रात्री मस्त मजा येते. बघा वेपर कशी खातोय, काय नाही खातोय. बारीक वेपर घालतो ना तुम्ही खा का? मस्त आहे की, टेस्टी टेस्टी. व्हॉट अ कलर. सो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू रोंडिया ब्लॉग्स. स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. सो आत्ताच आमची मॉर्निंग झाले. माझी आताच झाली, लवकर उठले. कितीला उठलेली? 9ला. 9ला बाबा. तर 10:30 झालेत. नाश्ता माझा झालाय. आता मी यांना देते करून. मी डोसा केलेला आज. बऱ्याच दिवसानंतर डोसा. खूप दिवसानंतर, म्हणजे मला खावंशी वाटत होतं. तर माझे पप्पा काल आलेले, तर मला घेऊन आलेले पॅकेट. तर आता मी ह्यांच्यासाठी 2-3 काढते पटापट, आणि मग मला जेवण पण करायचं आहे. आज आहे दत्त जयंती. तुम्हाला सर्वांना दत्त जयंती आज आहे ना? नाही, आज गुरुवार आहे. गुरुवार आहे, मार्गशीर्ष महिन्याचा 3रा गुरुवार. दत्त जयंती काल होती ना, सॉरी परवा होती. मग आमच्याकडे व्हेज असेल आज. सो गाईज आता चाय वगैरे पिऊन घेतो. हा, मी यांना देते करून पटकन नाश्ता. आणि मग मला मटर फ्लावरचं राईस पण करायचं आहे आज असंच, म्हणजे साधं पुलाव करेल. मटर राईस जे मला ना आवडत, पुलाव खायला लागेल. तर आज आहे 28 तारीख आहे आज ना. तर आज आमचे देव निघतील जेजुरीला जायला. देव जाणार आहेत आमचे घरचे देव जेजुरी, म्हणजे पाटील बरोबर. हा, पूर्ण गावातले पूर्ण जेवढे पण पाटील, जवळ 400 लोक आहेत. 370 400. आम्ही अर्धे गेले ना, म्हणजे 400-500 होतीलच आरामात. कारण आमच्या घरातलीच किती, फक्त आम्ही 4 जण नाही गेलं. हा, आम्ही 3घच घरी असणार होतो उद्या. बाकी सगळं पूर्ण सामसूम होणार आहे. नाही जायचं कारण काय माहितीये का? हा, आणि माझी डिलिव्हरी कधी पण होऊ शकते. आता आजचीच तारीख दिली, आज नाही 27 तारीख दिली ती. हा, पण अजून 2 दिवस जाऊ दे बरं. देव पण चालेल ना आता. सो 2 दिवस लेटच होऊ दे. हो ना. तर आज रात्री निघतील सगळेजण. बघू, जमलं तर दाखवूच, कारण की लेट निघणार 12 वाजता. तोपर्यंत मी काय जागत नाही. पण उद्या सगळेजण रिटर्न येतील रात्री. मग उद्या आम्ही कुठे गेलो तर जरा बाहेर तर जाऊ, नाहीतर मग घरी. बाहेर कुठं बघू, मम्मी आणि आम्ही. हा, पनवेलला जायचे. थोडंसं हिला काय घ्यायचे शॉपिंग. तो चलो, तोपर्यंत कंटिन्यू आपल्या ब्लॉगवर. चॅनल कोण नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय बाय. चला बघू दे कसं डोसा बनवत आहे. काय बोलतोस? डोकं दुखतंय. मग मोबाईल कमी यूज करायचा. काय इकडे पॅन ठेवलाय. माझ्यासारखं लवकर झोपायचं असतं माहिती का? मी 8लाच झोपतो, माहित नाही तुला? जास्त मोबाईलमध्ये टुक टुक करत काय हो. किती सांगतो मोबाईल जास्त यूज नाही करायचा. टुकटुक मी नाही करत, तुम्हीच करत बसला. 3 वाजे मी फक्त मोबाईल मध्ये एडिटिंग करायला घेतो. मी रात्रीची उठते ना काय 3:30 वाजता, असं म्हणजे मला जाग येते ना, तर मोबाईल मध्ये हळूच असं असतात जागे. मी बघितलं लगेच फोन ठेवून देतात. कुछ भी. आणि तेव्हा झोपतात. हिला स्वप्न पडतो तर रात्री. हे बघा, पीठ घातलाय मस्त. या पिठाची खासियत काय? ओ टेस्टी बनता है खाने में. यो बनवता कसं यही उसकी खासियत है. यात मीठ बीठ टाकता का? नाही, असंच डायरेक्ट पॅकिंग असतं ना केलेलं. आपल्याला घरी बनवायचं असलं तर आपण कसं तेच बनवतो ना. पण कसं तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत ठेवायला, त्याला आपली खूप प्रोसेस असते, पण छान बनतात ना. आणि त्यात काय नमक वगैरे? हा, तुम्हाला थोडंसं टाकायला तुम्ही टाकू शकता, पण मी स्किप करते. हा, मी स्किप करते, मी नाही टाकत. आणि थोडासा सोडा टाकते फुगायला पीठ. त्याची चटणी पण असते. रात्रभर पीठ त्याच्यात ठेवायचं, म्हणजे पीठ आमतं.
आणि मग ती चटणी नंतर. पण ती कशी खोबऱ्याचीच असते मग बनवताना कशी? हो खोबऱ्याची. ये गया अपना पहिला विकेट. आता ह्याच्यानंतरच तुम्हाला मी प्लेन करून देणार आहे. म्हणजे पातळ? हा फर्स्ट आहे ना. पातळ खायला क्रिस्पी एकदम मजा वाटते. हा फर्स्ट आहे ना तर हा जरा असं होतो अगं यो तू का? तू का आहे का सॉस बेस? सॉस असं मी चटणी नाही केली आज सांगितली. तुझ्या बिझी लवकर उठत असतं माझ्यासारखं. मग बनव मस्त आहे की. आणि काल आले ते पप्पा इच्छे पप्पा आणि भाऊ आले ते. पण काल जास्त मी ब्लॉग शूटच नाही केला काही. जास्तीत जास्त 7 मिनिटाचा ब्लॉग झालाय. अपलोड पण केलाय. बघा तुम्ही जाऊन. बघलाच असेल हा ब्लॉग उद्या येईल ना. आवडला तर लाईक कमेंट शेअर पण करा. मिनी ब्लॉग आहे मिनी ब्लॉग तो. तू खाणार आहे का? तू खाणार आहेस? इग्नोर दिस खाणार आहेस? ओके मग तू साखर नाही खाल्ला? खाल्ले 4-5. बाबा आवरत मी पण नाही खात. मी आता डब्बा लेना मला. आणि पावकडे घालतो. हे पाव आणलेलं खाल्ला तर एक पण नाही तिने. खाल्ला का एक तरी? पका मोठा कर. कशाला पोटात जायचं ना. असू दे पण मोठा खायला मजा वाटते जरा. एवढं बाद झालं. तसं हिला डोसा बनवणं मी शिकवलेलं होतं पहिले. आलेलं ना तुम्ही माझ्या घरी. काही टिप्स पाहिजे तुला अजून? हा डोसा सफेद कसा होता माहितीये का? सांग चल उत्तर दे. का सफेद कसा म्हणजे काय पण तांदूळ सफेद असतात. वा पीठ नसतं का? नाही त्याचं मिक्सर मध्ये ते ग्राइंड केलं मग ते वाईट होतं. काय बोलताय? मी सफेद विचारला वाईट नाही विचारला. इकडे काय दूध पण आहे का? चहा दे मला. बघू पप्पा आणले शिलेस कसं लागतात. खूप टेस्टी. आवडा मोठा पॅकेट आणलाय. तुम्ही पण काल खाल्लात ना? काल मी खाल्ला ते होतं का? ओके मग माहिती आहे टेस्ट मला. 2च त्या पिठाचे किती होतील? त्या कोणतं पॅकेट? या हा अजून जेवढं करू म्हणजे 15-20 संध्याकाळी पण करू. लोकांना चांगला काय काय केक वगैरे खायची इच्छा होतय. हिला चायनीज खायची इच्छा झाली. मला 31 जर मी 31 पर्यंत बाबू जर म्हणजे नाही झालं तर मी 31 दिवशी बाबा दाबून चायनीज खाणार लास्ट. दाबून त्याच्यानंतर नाही खायचंय मला बाबूसाठी माझ्या. आणि मम्मीकडे परमिशन पण घेतली. सो मी खूप खाणार आहे. नंतर हिला ते काय फिकाच खायचे ना. तो मी तर दाबून खाईल. मजा माझी तर मजाच आहे. हे बघा मस्त क्रिस्पी आलत. बघू कसं झालाय. चांगलाच झाला असेल तरी पण टेस्ट करून मस्त आलाय. काच चटणी असते जाम मजा आली असते. सो चलो कंटिन्यू राहा. ठ्याचा तो वारापासून ठीक वाटतोय. सो आता खाऊन देतो काय असं. तोपर्यंत कंटिन्यू आपल्या ब्लॉगवर. सो आले इथे घेऊन. सुंदर कधी करून ठेवलेत मी ते 3. चहा पण पिते मी. 10 मिनिट झाले. खायला काय का सॉस सगळं घ्या तुम्हाला पाहिजे सॉस बीस मेवनीस वगैरे सगळे फ्रीज मध्ये ना घेऊ शकता. नाही असं खायला असंच पितोय. तुम्हाला चहा बिलकुल नाही आवडत. हा चहा जास्त नसतंच पाहिजे. त्यात काहीतरी असलं तर ठीक वाटतं खायला. आपण चहा आपण फक्त काय असं तरच चहा घेतो. हे करतात नाश्ता. आईला लागतं. ही करतं का तिथे सुरसूर. हा प्लीज. कसा 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 परत दाखवा. खाता दाखवा ना. काय बोलत
काय ते सुरसुर दाखवा. घराने एवढी मच्छी भरले पण आज गुरुवार आहे. उद्या खायची. तर यांनी काल कपाट फक्त वन साइड त्यांचं जे होतं ना कपडे तेच लावलेले फक्त. आता या साईडचा जो वन साइड आहे जो माझा म्हणजे माझा जो कप्पा आहे तो मी आज यांना सांगितलं करायला. कराल ना. आता सुरसुर कोण करते. सुरसुर करायला मजा येते. कराल ना आज तुम्ही ते. कारण की आम्हाला थोडं कपाटात म्हणजे नीट थोडं लावायचे कपडे. नंतर मग टाइम भेटेल नाही भेटेल. आज काय माहिती का बिझी असू आपण. आज मी जिम करणार आहे मला टाइम नाही. प्लीज हा नाही करायचंच आहे. साफसफाई करायची मला बेड. काय किती साफसफाई करता. हॉलची केली त्यादिवशी केली ना तुम्ही. फॅन किती मागला माहिती का. फक्त फॅनच तर पुसायचं बाकी सगळं तर ऑलमोस्ट ओके ओके एक नंबर. तर माझं कपाट तुम्ही लावून घ्या कारण की नंतर तुम्हाला टाइम भेटणार नाहीये. आणि थोडस 2-3 जे फॅशन अरे कहना क्या चाहते हो ते थोडेसे रिकामे करायचे थोडे नंतर कपडे ठेवायला आमच्या बाबूचे. तर आता काय बनवणार जेवायला. बोलली ना मटर आणि पुलावचा सॉरी मटर फ्लावरचा भात. त्याची भाजी बनव. हा काही गरज नाही. मला पुलाव बिलाव ना आवडत. खा ना प्लीज खावा ना. खाणं असतो मी. एक काम कर बिर्याणी कर व्हेज. हो मग काय पनीर आणतो मी. नको ना. बघू चला. सो आम्ही डिसाईड करतो आणि मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. कामवाली चल उचल चल. ओय झाडू बिडू मारून घेते का का. सो मंडळी झालाय नाश्ता वगैरे करून आत्ताच. आणि बाबा पावडर एवढं कुठं झालं तू. म्हणून माझ्यासारखा हँडसम माझं असतंय. तर नाश्ता हातच झाला करून आणि आता करणार आहे पुलाव. पुलाव कारण जसं काय कारण आहे ना काय नाही. जाते मम्मीकडे विचारते कसं काय काय झालं काय कोणा मम्मीकडे. मम्मी कधी आणली बसतात खोटा बसतात. कुठे कशा कसे बसले. 1 2 3 आज घरात बसायला सगळ्या बायका जमावून बसतात. डायरेक्ट मीटिंग असतं मोठी. नाही पण आता शामिल झालं त्यांच्या. हो मी थोडं असते त्यांच्यात. काय करायचं मला घरी कंटाळा येतो ना. नंतर नाही येणार मी आणि माझा बाबू असणार सोबत. मी कुठेच जाणार नाही. मज्जा येणार चल चल चांगली. नाही मी नाही तुम्ही बघला काम नाही ऐकत. जा मग जाऊ नये पटकन नंतर मग कर. मी काय बोलतो काय बोलतो. सर्दी सगळ्यांना सातच चालू आहे. सर्दी ताप कालची घ्या स्वतःची. मी नाही मला नाही झालंय. मी एकदम ओके ओके. तेच तर आताच घेत होती काय तो विक्स. ते असंच मला आवडतं म्हणून. मी आता मस्त आहे की थोड्या वेळाने दुपारी दूध पिणार आहे 3 वाजता. केसर आणलाय ना हिला. तसं पित नाही दूध बीत. हा मी केसर टाकूनच पिते. बॅक साईड बोल सॉरी मागच्या टायमाला संपलं सगळं. तो काल काकाने मला पाठवला. मग पिणार तू. मग केसर टाकून मी दूध पितेच. असंच दूध मला आवडतच नाही. जातच नाही. जा मग टाटा जेवण आहे काम नाही ऐकत ना. बघला टाटा. कोण काय मी का चालतो दरवेळी. मटर झालं तर काय माझ्याकडे देऊन ठेवलंय का कॉन्ट्रॅक्ट. मी तोपर्यंत आले लसूण पेस्ट करून ठेवते. पहिली बात मला पुलाव आवडत नाही. दुसरी बात मलाच करायला सांगते. पुलाव करतच नाही. मग काय करतोय मी मटर कशाला. मटर फ्लावरची भाजी करते ग्रेव्ही. आणि करतो हे मटर राईस. मटर कर तुला काय करायचे तो. हिला देतो आता सोलून. थोडीशी मदत केली पाहिजे ना. पण रोज रोज करून मग अंडा देत आहे. काय बोल शब्द नाही तुझ्याकडं.
करतात ना. आय ॲग्री. करा आता, चला फटाफट. आय ॲग्री. चलो कंटिन्यू राहा तोपर्यंत तुम्ही. आलं लसूणची पेस्ट करतो. इथे बटाटे वगैरे कट करून ठेवल्यात. ॲक्च्युली ते बनवणार होते काय पुलाव ना, पण नाही बनवणार मी. कॅन्सल झालं. आता बनवतो ती मुगाची डाळ जी मला आवडते, एकदम ग्रेव्ही टाईप. पातळ न करो, आमटी न पिमटी. इकडं सगळा सोलून ठेवलेला होता. पण ती तुझ्यासाठी करतो ना तू थोडासा. नाही, सगळ्यांनाच करते. अच्छा, तुम्ही त्या भातासोबत मुगाची डाळ खाल ना. फक्त मटर राईस करते मी, मटर टाकून. व्हाईट राईस. मटर राईस तू खाल्लेला आधी तवाच. आता लसूण सोलायला घातलाय. एवढा लसूण पेस्ट करून ठेवतो ना. ओके. सो मी यांना दिलाय कांदा करायला. उलट लावले कटका थांबाला. आता यांना गुड करा. हे कापण्यापेक्षा बेटर आहे, डोळे झोपण्यापेक्षा. डायरेक्ट पटापट होतं ना. हो मस्त मजा येते. अरे 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 रिक्षा झाला होता का. सो बघू शकता मस्त की बारीक झाला आपला कांदा. डोळे झोपण्यापेक्षा कांदा कापून बसून हे मस्त आहे. तो नवीन मला काढेल आम्ही मोठा, तो अजून भारी आहे. पण तो नंतर काढेल मी. आता नंतर कधी नंतर रडू नको, जाऊ दे. सो मी आता करते मटर पुलाव, म्हणजे आता मटर राईस करते. तेल टाकून घेतलंय आणि थोडासा तूप पण टाकते मी एक चमचा. तर मी थोडेसे खडे मसाले घेतले, तर मी ह्यात टाकून घेते. आलं लसूणची पेस्ट केलेली आणि त्यात थोडी कोथिंबीर घेतलेली मी. फ्राय करून घ्यायचा, म्हणजे आलं लसूण जरा असं मारून जातं ना पूर्ण, आणि मस्त वास पण सुटतो ना. सो इकडे घेतले त्यांनी जेवण बनवलं. आता सगळं कटिंग वगैरे करून झाला. फ्राय झालंय. यात मी टाकतो थोडंसं कांदा, हा बारीक चिरलेला. मस्त फ्राय करून घ्यायचा का कांदा चांगला परतून घ्यायचा. सो एकीकडे मी तांदूळ धुवून घेते. मग 2 मिरच्या कापलेल्या मी त्या कापून घेते आणि टोमॅटो. ते काय आहे. हा थोडासा गरम मसालाच आहे एव्हरेस्टचा. भाजी मसाला, मटन मसाला. ओके. तर इकडे मसाला वगैरे टाकलेत सगळे मस्तपैकी. ही काय ग्रेव्हीच आहे ना. मस्तपैकी ग्रेव्ही आता होईल रेडी. टाकायचे का बटाटे बिटाटे. काय फ्लावर वगैरे नको ना. फ्लावर नाही घेते मी. हे आहे धने पावडर 2 चमच. हळद. घरचा मसाला का. इकडे चालू तारक मेहता. मटर पण आताच टाकते ना असं डायरेक्ट. सगळ्यांना टाकायला थोडंसं पाणी पण नाही. तेच असं टाकून मला नाही आवडत ते. नरम नरम असलं बरं वाटतं जर खायला. एकदम नरम येतं ना. मस्तपैकी ग्रेव्ही झाली रेडी. भाजीच झाली तशी फ्राय ना. मीठ चवीनुसार, कारण की आपले 3 ग्लास तांदूळ आहे. 3 ग्लास एवढा गेलाय संध्याकाळला पण का.
संध्याकाळची सोय करून ठेवली वाटतं तुम्ही. थोडं जास्त घालते, भावना पण आवडते. किती वेळ लागतो व्हायला? भात शिजेपर्यंत आता अजून अर्धाच असतो. अर्धाच रेडी. आता एका साईडला मुगाची डाळ घालून घेते तुमची, तुम्हाला याच्यासोबत खायला ग्रेव्ही. सो आता मस्त मिक्स करून घेतलंय. कलर मस्त आहे ना. आता यात टाकूया आपण पाणी आणि ठेवूया शिजायला. अभी पानी डालने को उसमें. तारक मला संपला तुझा. किती पाणी? 3 ग्लास. 3 ग्लास. हा अर्धा तासच ठेवतो ना. हा कुकर नाही होत. होतोय ना पण. हो, कुकरमध्ये पण करू शकतो. सो गाईज आता झाल्यावर दाबतो डायरेक्ट तुम्हाला ना. तोपर्यंत कंटिन्यू राहा. झाला का नाही अजून? हा मस्त आहे की टेस्टी टेस्टी. वॉट कलर, येलो येलो कलर आलाय. आता मस्त आम्ही जेवण पण घेऊन. डाळ झाली का? मुगाची डाळ. चलो आता जेवण वगैरे घेऊ. डायरेक्ट तुम्हाला भेटू थोड्या वेळात. वाढला त्यांना जेवायला. घेतात जिलेबी काढून. टेस्टी. माझं झालं जेवण. हे बसल्यात जेवायला. 2 hours later. सो हे गाईज सर्वांना गुड इव्हिनिंग. तर जेवण वगैरे झालं आमचं आणि थोडंसं झोपलेलो मी आणि आत्ता उठलो जस्ट. आणि रिया गेला आता आत्याकडे. रिया मम्मी सगळ्याच गेल्या पाया पडायला. आज 3रा गुरुवार आहे मार्गशीर्षचा. सो मस्त पाया वगैरे पडतील त्या आणि येतील. आणि आज रात्री झाला आमचा पाटील परिवार जेजुरीला देव घेऊन चालल्यात. मी नाही चाललो कारण रियाजवळ पण कोणतरी पाहिजे थांबायला. सो नाही गेलो. ती डिलिव्हरीची तारीख निघून गेली. आता कधी होईल, कधी पण होऊ शकतंय. सो आता पहिले क्लीन वगैरे करून घेतो. बेड क्लीन करायचे, फॅन वगैरे खूप माखलाय. सो ते क्लीन करून घेतो आणि भेटतो थोड्या वेळात. आलेली घरी आणि ती ठेवतो चहा. आणि बघा वेपर कशी खातोय. काय नाही खातोय. बारीक वेपर घालतो ना. तुम्ही खा का? मग कसं वाटलं? दर्शन घेतला? काय सो चहा ठेवलाय. काय नुसतं रोज रोज चहा. कधी दूध तरी प्यायचा. मग ठेव चहा पटकन. चल खायला आहे ना. काही नाश्ता वगैरे करून झाला आमचा संध्याकाळचा पण. आणि आज रियाने बनवलेला पुलाव, मटर पुलाव ना. करते नाश्ता. आणि त्या पुलावची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. एकदम सोपी रेसिपी होती ना. 2 मिनिटांत काम. टेस्टी पण झाली, मस्त लागली. मी खाल्ला जरा. मुगाची डाळ पण मस्त गेली. आता डोसा खाते ती.